या लग्नाची चर्चा ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नव्हती. आज आपण अशाच एका लग्नाची गोष्ट ऐकायला आलेलो आहोत. संपूर्ण देशभरात या लग्नाची चर्चा झाली होती. त्यांना लग्न म्हणजे मोतीचूरचा लड्डू वाटतोय का? काहीतरी एक अकम्प्लिश केलंय आपण. त्यांचं म्हणणं नक्की काय आहे? की ठीक आहे, तुम्हाला लग्नाचे अधिकार द्यायचे नसतील, कारण आम्ही आता 20 वर्ष एकत्र आहे, अमित आणि मी. या जोडप्यानं नक्की काय शिकलंय? की सुप्रीम कोर्ट काही सांगत असलं तरी आपण आपलं नातं साजरं तर करूच शकतो. आणि पुण्यात, भारतात जे LGBTQ समुदायातले मुलं मुली आहेत, तर त्यांना ह्याच्यातून खूप म्हणजे एक प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही ही रियालिटी आपल्यासाठी भारतात होऊ शकते. कारण सगळेच जण अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाऊन लग्न करू शकत नाही. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आगळ्या वेगळ्या लग्नाची गोष्ट मध्ये. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून असं म्हटलं जातं. ते का? ज्यांची लग्न झाली आहेत हे तुम्ही त्यांनाच विचारा. आज आपण अशाच एका लग्नाची गोष्ट ऐकायला आलेलो आहोत. या लग्नाची चर्चा ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशभरात या लग्नाची चर्चा झाली होती. आणि या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये या जोडप्यानं नक्की काय शिकलंय? त्यांना लग्न म्हणजे मोतीचूरचा लड्डू वाटतोय का? त्यांचं म्हणणं नक्की काय आहे? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची गोष्ट मध्ये. चला तर मग. नमस्कार समीर, स्वागत आहे तुझं मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स वुमन मध्ये. तर आता 1 वर्षानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि म्हणजे आता आमचा लग्नाचा सोहळा झाला आणि पुण्यात झाला तो. त्यामुळे एक काहीतरी एक अकम्प्लिश केलंय आपण. आपण अचीव्ह केलंय आणि कुठेतरी एक नवीन क्रांतीची सुरुवात केली आहे LGBTQ मुव्हमेंटमध्ये. ह्याचं खूप छान समाधान आहे. त्यामुळे छान वाटतंय. पण हा सोहळा करायचा असं तू काही डोक्यामध्ये ठेवलेलं होतं किंवा आधीच येताना तुम्ही प्लॅन करून आलेला होतात की नाही आपल्याला असं करायचंय? आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं की सोहळा करावा असं का वाटलं? कारण तुम्ही दोघं ज्या प्रकारचे आहात त्यानुसार फारसे सोहळे तुम्हाला पटत नाहीत असं एकंदरीत दिसतंय. मला खूप जास्त आकर्षण आहे ॲक्च्युली सोहळ्याचं. आणि मी तुला सांगतो 2-3 कारण आहेत त्याच्यामागे. एक तर मला माझ्या आणि अमितच्या दोघांच्या आईबाबांना हे एन्जॉय करायला मिळावं अशी खूप इच्छा होती. कारण आमचं दोन्ही लग्न आत्तापर्यंत जी झाली ती अमेरिकेत झाली. आणि त्यामुळे आम्हाला इथे काहीतरी भारतात, पुण्यात आईवडील आपले सामील होतील. कारण जेव्हा पूर्वी आमची अमेरिकेत लग्न आली तेव्हा ते सामील होऊ नव्हते शकले. तर ते इथे सामील होतील असं एक प्रयोजन होतं. आणि दुसरं एक की आत्ता सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केली होती गे मॅरेज अप्रूव्ह होण्याची. तर ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे आणि ती अजून बोलणी चालू आहे तिथे. म्हणजे ती प्रक्रिया चालू आहे. तर मला कुठेतरी ते की ठीक आहे, तुम्हाला लग्नाचे अधिकार द्यायचे नसतील, पण मग आम्ही लग्नाचे जे विधी आम्हाला मान्य आहेत किंवा जे आपण करू शकतो, कारण आम्ही आता 20 वर्ष एकत्र आहे, अमित आणि मी. तर आमच्या 20 वर्षाच्या या नात्याचं एक सोहळा साजरा करणं हे मला जास्त आवश्यक वाटलं. की सुप्रीम कोर्ट काही सांगत असलं तरी आपण आपलं नातं साजरं तर करूच शकतो. आणि पुण्यात, भारतात जे LGBTQ समुदायातले मुलं मुली आहेत, तर त्यांना ह्याच्यातून खूप म्हणजे एक प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही ही रियालिटी आपल्यासाठी भारतात होऊ शकते. कारण सगळेच जण अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाऊन लग्न करू शकत नाही. तर त्या मुलामुलींनाही एक प्रोत्साहन मिळेल, हाही एक हेतू होता. समीर आणि अमित, तुमच्या दोघांचंही लग्न भारतभर गाजलेलं आपल्याला दिसतंय. तसं खरं तर समलैंगिक लग्न तशी फारशी नवीन जरी नसली तरी समाजामध्ये अजूनही आपण बघतोय की ती उघडपणे होताना दिसत नाहीये. तर याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण तुला असं वाटतंय का की कुठेतरी एक म्हणजे आई वडिलांचा, जसं तुम्ही हा सोहळा केला, आई वडिलांच्या कुठल्याही मुलाची लग्न असतील, मुलीचं लग्न असेल तर त्यांना तो सोहळा करायचा म्हणजे
वर्षानुवर्ष ते प्लॅन करत असतात, माझी एकुलती एक मुलगी आहे, एकच मुलगा आहे, वगैरे वगैरे. तर या सगळ्यामुळे कुठेतरी अडथळा येतो असं तुला वाटतं का? एक आहे, म्हणजे तू म्हणतेस ते खरं आहे. आपल्याकडे अजूनही समाजमत बदललेलं नाहीये या विषयावरचं. म्हणजे समलैंगिकता किंवा कुठलंही सेक्शुअल ओरिएंटेशन जे वेगळं असतं त्याच्याबद्दल अजूनही लोकांच्यात गैरसमज खूप आहेत, स्वीकृती नाही आहे. आणि त्यामुळे समाजमत खूप अजूनही बदलण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळेच खूप मुलं मुली त्यामुळे सांगत नाहीत. सांगितलं तरी त्यांना आपण असा सोहळा करू शकू याची एक आत्मविश्वासच नसतो. आईवडिलांचा बऱ्याच वेळा पाठिंबा नसतो, समाजाचाही पाठिंबा नसतो, नोकरीच्या ठिकाणी जिथे आहेत तिथलाही पाठिंबा नसतो. अशा बऱ्याच लढ्यांवर ही मुलं मुली त्यांचं आयुष्य जगत असतात. त्यामुळे रोजची जेव्हा तुमची लढाईच करायला लागते तेव्हा सोहळे वगैरे तर फार दूरची गोष्ट लोकांना हे येतं. कारण रोज आपलं अस्तित्व मान्य करण्यापासून आणि रोजचं दैनंदिन आयुष्य यशस्वीपणे जगण्यापर्यंतचे लढेच द्यावे लागतात LGBTQ समुदायाला. त्यामुळे सोहळा करण्यापर्यंत अजून ते लांबचा पल्ला वाटणं. पण एक गंमत सांगू का? माझ्या बरोबरचे जेवढे काही कलिग्स आहेत किंवा माझे बऱ्यापैकीचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना या सगळ्याचं ग्लॅमर जे आहे, म्हणजे लग्नात प्री वेडिंग शूट करणं किंवा 3-3 दिवसाची लग्न करणं, ह्या सगळ्याचा एक प्रकारे तिटकार आहे. तुम्ही एक्झॅक्ट अपोजिट केलं. सो वाय? माझा प्रश्न की का नाही, कारण आम्हाला हाऊस होती आणि आम्ही त्याच्यात काय केलं, आम्ही प्रत्येक जो म्हणजे आम्ही 7 वचनं घेतली. आम्ही अग्नीला महत्त्व असतं आपल्या लग्नात, तर आम्ही चायनीज लँटर्न्स असतात, तर ते प्रत्येक वचन झाल्यानंतर ते चायनीज लँटर्न्स हवेत सोडले. तर आम्ही टिपिकल जे आपले लग्नातले संस्कार किंवा ते असतात तर न करता आम्ही आम्हाला जे योग्य वाटतील किंवा आमच्या नात्याला अजून अर्थपूर्ण जे करतील असे वेगवेगळे विधी केले. विधी नाही म्हणता येणार, फन रिच्युअल्स म्हणता येईल त्याला. तर ते केले आणि त्यामुळे आम्ही हा मोकळ्या मैदानात हे ऑर्गनाईज केलं, कारण मला बंदिस्त त्याच्यात करायचं होतं. कारण बिंग आउट म्हणजे आम्ही आता LGBTQ संबंध, नातेसंबंध आम्ही समाजात उघडपणे बोलतोय, मांडतोय, तर मग आपण उघड समाजात करतोय, तर मग मोकळ्या मैदानावर का नाही किंवा मोकळ्या लॉनमध्ये का नाही. तर म्हणून तो एक हे होता. आम्ही एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि आम्ही एकमेकांबद्दल बोललो. आणि फक्त आम्हीच नाही तर आमचे पालक बोलले, आमच्याशी निगडीत खूप जण मित्रमैत्रिणी आहेत जवळचे ते बोलले. कारण खूपदा उत्सव मूर्तींना बोलायलाच मिळत नाही किंवा त्यांच्याशी रिलेटेड लग्न म्हणजे ते टिपिकल विधी आणि जेवण एवढंच असतं. तर आम्ही ते न करता या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तू जे म्हणतेस की ते ग्लॅमर आणि हे ते कपड्यात आम्ही केलं. कपड्यात आम्ही अगदी मस्त, आम्हाला हाऊस आहे तर छान कपडे घेतले आणि छान नटलो वगैरे. पण जे विधी असतात किंवा जे रिच्युअल्स असतात ते आम्ही एकदम अर्थपूर्ण निवडले होते. ह्या सगळ्यामध्ये तुला असं वाटतं का, म्हणजे खरं तर कुठल्याही लव्ह मॅरेजमध्येही किंवा इन जनरल मॅरेजमध्येही प्रेम करणं हे एका बाजूला तसं सोपं असतं, तुमचं पार्टनर निवडणं तसं सोपं असतं. पण वेन यू एंटर्ड इन अ सिस्टम, तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही घर म्हणा किंवा संसार सुरू करता. इन जनरल लग्नामध्ये बऱ्यापैकी घरातले असतील, बाहेरचे असतील, यांचे रोल्स जे ते डिफाईन असतात. म्हणजे बाई घर सांभाळते, आत्ता सध्या बाई घर आणि मुलं आणि जबाबदारी असं सगळंच सांभाळते. तुझ्या केसमध्ये तू आणि अमितने हे आधी ठरवलेलं होतं का? ॲज तुमचं कॉन्फ्लिक्ट खूप दिवसांपासूनच सुरू होतं, मग तुम्ही भेटत असताना या सगळ्यावर विचार केला का? आणि सगळ्यात महत्वाचा, आता लग्नाच्या या ऑफिशियल लग्नाच्या 1 वर्षानंतर तुला कसं वाटतंय बेसिकली? कारण मी जेव्हा जेव्हा इतर माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलते तेव्हा 1 वर्षाचं कौतुक असतं, मग दुसऱ्या वर्षी हा ठीक आहे चलो ओके, आणि मग 4-5व्या वर्षी केस उठायची वेळ येते. व्हॉट इन युअर केस? करेक्ट. नाही, अमित आणि मी आम्ही तर 20 वर्ष एकत्र आहोत आणि आम्ही म्हणजे आता एकमेकांची खूप सवय झालेली, एकमेकांचे चांगले वाईट गुण माहिती झालेले आहेत आणि आमच्याकडे जबाबदाऱ्या अशा ट्रेडिशनल जेंडर रोल्स मधल्या नाही आहेत. म्हणजे मला कुकिंग आवडतं म्हणून मी कुकिंग करतो, म्हणजे त्यात असं नाही की मला एक स्त्री आणि एक पुरुष असं अजिबात नाही. पण खूप वेळा लोक विचारतात की तुमच्या दोघांच्यात स्त्री कोण आहे. खूपदा म्हणजे खूप जणांकडनं पण मी असं ऐकलेलं आहे की समलैंगिक संबंधांमध्ये पण पुरुष आणि स्त्री हे शोधले जातात. कारण आपण समाजाची ती धारणाच अशी आहे की बायनरी धारणा आहे. बायनरी म्हणजे
स्त्री पुरुष असंच पाहिजे प्रत्येक ह्याच्यात, तर तसं काही नसतं. आम्ही दोघेही पुरुष आहोत. मला कुकिंग आवडतं म्हणून मी करतो, मला कधी कधी कुकिंगचा कंटाळा येतो, मी नाही करत. एवढं सोपं आहे ते त्याच्यात. कारण खूप जण मला विचारतात, तुमच्या ह्याच्यात बाई कोण? तर मी म्हटलं नाही, दोघेही पुरुषच आहेत. म्हणजे जी मूल सांभाळते, हू एव्हर इट इज, कोण जे असेल ते मूल सांभाळते आणि मग ती बाई. पण मग तेच आपल्याकडे इतकी ती रूढी चुकीच्या पडलेल्या आहेत की घरात कुकिंग जे करतात ते फक्त बाईनीच असंच ते. त्यामुळे आम्ही आमच्या घरी जी लोक येतात त्यांच्या या ज्या कल्पना आहेत जेंडरशी रिलेटेड, त्या सगळ्या मोडीत काढल्या जातात आमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून आणि राहणीमानातून. तर तसं आहे आमचं आयुष्य. आम्ही खूप मोकळेपणाने जगतो, आम्ही एकमेकांशी खूप चांगला संवाद साधतो. आमचं एकमेकांना पटलं नाही तर ते अगदी मोकळेपणाने सांगतो. इनफॅक्ट त्या दिवशी मागच्या आठवड्यात आमचा जो 16ला कमिटमेंट सेरेमनी पुण्यात, तर त्याच्यात मी सांगितलं की आपण आपलं 20 वर्षाचं जे नातं आहे त्याच्यातला जर परफॉर्मन्स आपल्याला रेट करायचा असेल तर तो ॲव्हरेज परफॉर्मन्स आहे. आपल्याला अजून काही काही गोष्टी आपल्या नात्यात बदलायला पाहिजेत आणि अजून त्याच्यात आपल्याला. त्यामुळे तू म्हणलीस तसं पहिल्यांदाच नव्याचे 9 दिवस असतात, सगळं कसं छान छान असं वाटत असतं. पण आता हळूहळू म्हणजे काय म्हणतात त्याला, रियालिटी चेक मिळतोच तुम्हाला. पण एक आहे की आमच्या दोघांचे व्हॅल्यूज सेम आहेत, आमची मूल्य सारखी आहेत आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत याच्यावर आमचं एकमत आहे. अगदीच. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा केव्हा आपण घर किंवा संसार सुरू करतो तर बेसिकली बिंग इंडियन आपण एक फॅमिली तयार करतो. या फॅमिलीत फक्त ते दोघं नसतात तर त्यांचे आई वडील असतात. पुढे आपण आपली फॅमिली एक्सटेंड करतो. आज तुम्हाला दोघांना 20 वर्ष झाली आहे. सो डू यू फील की आपल्याला मूल असतं तर आपण आणखी जास्त एनरिच केलं असतं किंवा ती कमतरता जाणवते का? आणि जाणवत असेल तर हाऊ यू फील की हे आपण पूर्ण करू शकतो? म्हणजे शेवटी ती मानवी भावना आहे. बरोबर आहे. नाही, तो खूप चांगला प्रश्न आहे. खूप लोक विचारतात की आयुष्याला तुमच्या पूर्णत्व, कारण भारतात अजूनही आपला एक समज आहे की आयुष्याला पूर्णत्व कधी येतं तर पहिली गोष्ट लग्न केल्यानंतर आणि नंतर लग्नावर मूल झाल्यानंतर, जॉब, मग लग्न, मग मूल आणि एक झालं की मग दुसरं, असं ते एक चौकट आपण भारतीयांनी आखून घेतलेले. तर त्याच्यात ते गे लेस्बियन लोकांनाही सोडत नाही. तर आम्ही हा विचार केला होता. आम्हाला मूल दत्तक किंवा इतर मार्गाने घेता आलं असतं, पण आम्ही दोघांनी 2007 सालीच हा निर्णय घेतला की आम्हाला ती जी जबाबदारी आहे ती आम्हाला तेव्हा नको होती. कारण कसं आहे, आपण एक गे कपल म्हणून समाजात वावरताना बाकीच्या लढाई आम्हाला एवढ्या लढाव्या लागतात की त्याच्यात तुमची मानसिक शारीरिक शक्ती बऱ्याच खर्च होते आणि मग ते करून मग मुलाचं संगोपन आणि मोठं करणं हे आम्हाला शक्यच नव्हतं. त्यामुळे तो आम्ही निर्णय, आणि आम्ही अजूनही आनंदी आहोत त्या निर्णयावर, ठाम आहोत. आणि आमचे भाचे कंपनी आहेत ज्यांना आम्ही आमचं प्रेम देतो, त्यांना खूप लळा लावतो आणि त्यांच्यावर टाइम स्पेंड करतो. त्यामुळे आमच्यातली जी पालकत्वाची भावना आहे ती आम्ही तशी पूर्ण करतो. अगदी ही जी काही संकल्पना आहे की आपलं मूल असेल तरच तुम्ही पालक बनता. पालक ही मुळात भावना आहे अगदी आणि ती तुम्ही कुठल्याही मुलांबरोबर शेअर करू. आपल्याकडे ऍक्च्युली दत्तक घेण्याबाबत पण खूप हे आहे की आपलं स्वतःच मूल असायला हवं आणि दत्तक घेताना बरंच तुम्हाला ग्रूम करायला लागतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या चौकटी तुम्ही दोघांनी अगदी खाळखाळ मोडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. समीर, मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे की जनरली आपण जेव्हा ट्रान्सजेंडर्स बघतो किंवा समलैंगिक हे कपल्स बघतो तेव्हा बऱ्याचदा त्यांच्यातला विविडनेस जो आहे तो अंगावर येतो. मग तो बोलण्यातला असेल किंवा वागण्यातला असेल, तर हा सगळा विविडनेस हा मुद्दाम केलेला जातो, हा ठरवून केलेला असतो की ते मानसिक तो स्ट्रेस असतो आणि आम्ही वेगळे आहोत ही 4 चौघांमध्ये दाखवायची गरज असते. नक्की काय याच्यामधला? खूप चांगला प्रश्न आहे प्रियदर्शनी तो. मला तरी असं वाटतं की समाजातच आपण समलैंगिकता किंवा ट्रान्सजेंडर, किन्नर समाज यांना आपण अजूनही इक्वल स्थान म्हणजे बरोबरीचं स्थान दिलेलं नाही आहे. त्यांना भरपूर म्हणजे अगदी लहानपणापासून, शाळेत असल्यापासून ते मोठं होईस्तोवर, जॉबच्या ठिकाणी सगळीकडेच त्यांना अपमान सहन करावा लागतो, त्यांना डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुठेतरी एक ती चिडकेपणाची भावना येते की समाज मला स्वीकारत नाहीये, घरचे स्वीकारत नाहीये, जॉबच्या ठिकाणी स्वीकारलं जात नाहीये. तर त्यामुळे ती एक दुय्यम असल्याची भावना किंवा चिडचिड जी असते ती कुठेतरी, मग ठीक आहे तुम्ही मला स्वीकारत नाही ना, तर मी आता तुमचंही जे चौकट आखून दिलेले तीही मी स्वीकारणार नाही. मग ते कुठेतरी तुमच्या बोलण्यातून किंवा आक्रमकतेतून किंवा ड्रेसिंगमधून तो एक वेगळा एक
भाव व्यक्त होतो. म्हणजे किन्नर समाजाची जी टाळी आहे ती टाळी ॲक्च्युली तो क्रोश आहे त्यांचा, की आम्हाला तुम्ही इक्वल स्थान दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ती टाळी वाजलेली. तर त्यामुळे हे जे कधी कधी आपल्याला वाटतं की खूप आक्रमकता आहे किंवा खूप भडक हे आहे, तर ते आपण एक समाज म्हणून या समाजाला इक्वल ट्रीटमेंट न दिल्यामुळे, आणि काही काही वेळा काही लोकांची ती आवड पण असते. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेसच तसं असतं. काही काही लोकांना तेवढं डार्क मेकअप आणि डार्क हे आवडही असते. पण बऱ्याच वेळेला प्रियदर्शनी असं हे मानसिकरित्या इतकं ते सतत तुम्ही सप्रेस केलं, दाबून हे केल्यामुळे मग ते कुठेतरी उफाळून येतं आणि ते या स्वरूपात येऊ शकतं basically. अगदी मी गौरी आणि विकी दोघींशी ज्या वेळेला बोलले होते Correct. त्यावेळेसही त्यांनी हेच सांगितलं होतं Correct. की म्हणजे माझ्या वडिलांनी मला आहे तसं स्वीकार न केल्यामुळे बरोबर. हा राग कुठे काढायचा, तर अशा पद्धतीने बरोबर. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तो काढला बरोबर, जातो बरोबर. आणि तेच सगळ्यांसाठी लागू होतं असंही ते होतं. अगदी. पण तुम्ही दोघांनी जेव्हा हा निर्णय घेतला की आपल्याला हे डिक्लेअर करायचं आहे, लग्न डिक्लेअर करायचं आहे, आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे डिक्लेअर करायचं आहे, तर घरच्यांनी या सगळ्या निर्णयाला म्हणजे अगदी तुझ्याही आणि अमितच्याही कसं वेलकम केलं? कारण आपल्याकडे अजून तसं लव्ह मॅरेज पण एक्सेप्ट होत नाही आणि ज्या पद्धतीनं तू वाढलेला आहेस, अमित वाढलेला आहे, तर किती सहज होतं हे एक्सेप्ट करणं घरच्यांना आणि प्लस एका प्लॅटफॉर्मवर दोघेही घरच्यांना आणणं. म्हणजे तुम्ही येणं ही वेगळी गोष्ट आहे, पण घरच्यांना आणणं. नाही, आम्ही दोघेही, अमित आणि मी दोघेही मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन वातावरणात वाढलो, मोठे झालो. मी पुण्यात, तो कल्याणमध्ये, त्यामुळे आमच्या घरचं वातावरण खूप टिपिकल होतं. त्यामुळे घरच्यांना खूप जड गेलं. जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा हा कॉन्सेप्टच त्यांना माहिती नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप वर्ष लागली त्यांना एज्युकेट करायला, समजून सांगायला. त्यामुळे त्यांना खूप जड गेलं. पण एक त्यांनी बघितलं की ही दोघंही जण त्यांच्या निर्णयापासून हटत नाही आहेत, ते एकत्र आहेत आणि कुठल्याही, तेव्हा तर लग्नाचे कायदेही अमेरिकेत सुद्धा नव्हते, कुठल्याही कायद्याशिवाय ते प्रेम आहे म्हणून एकत्र राहतात हे त्यांना कळालं. आणि त्यांनी आमच्या आयुष्यातला सच्चेपणा पाहिला. ते आले आमच्याकडे, अमेरिकेत राहिले बरेच महिने, तेव्हा त्यांनी आमच्या आयुष्यातला सच्चेपणा पाहिला, आमचं नातं किती समृद्ध आहे ते पाहिलं आणि त्यामुळे मग त्यांना हळूहळू एक आत्मविश्वास येत गेला. हे एका रात्रीत झालं नाही, 10-12 वर्ष या गोष्टीला लागली. डू यू फील की याचा नात्यावर परिणाम होतो? खूप होऊ शकतो. म्हणजे खरं सांगायचं तर हे ह्याच्यामुळे नाती तुटू पण शकतात. पण अमित आणि माझं नातं ॲक्च्युली जास्त समृद्ध झालं, कारण आम्ही प्रत्येक ह्या ज्या गोष्टी होत्या त्या एकत्र फाईट केल्या. म्हणजे कधी कधी संकटाचा तुम्ही एकत्र सामना केला तर तुमचं नातं जास्त स्ट्रॉंग होतं असं म्हणतात, आणि ते आम्ही हे केलं. म्हणजे घरच्यांबरोबर डील करताना, समाजाशी डील करताना ते आम्ही एकत्र फाईट केलं, त्यामुळे आम्ही जास्त स्ट्रॉंग झालो. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर छोटे छोटे विधी असतात, कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमांमध्ये मला ही अशी साडी दिली म्हणून दोन बहिणींचं नेहमी भांडण होत असतं. अगदी काही नाही तर टोमणे तर डेफिनेटली एक्सचेंज होतात. व्हॉट इन युअर केस? नाही, आम्ही अगदी कटाक्षाने सांगितलं होतं की कुठलंही एकही साधं गिफ्ट एकमेकांना देणं, काहीही करायचं नाही. जर काही करायचं असेल तर प्रेम द्या, एकमेकांना प्रेम द्या आणि दॅट्स इट. आणि आम्ही लग्नाचा खर्च आणि हे सगळं मी आणि अमितनी, मेनूपासून सगळं मी आणि अमितनी, म्हणजे आम्ही दोघांनी लीड घेतला होता त्या बाबतीत, की जे काही करायचं ते आपल्या दोघांना करायचं आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी सगळ्या बाबतीत पुढाकार घेतला होता. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजकाल जनरेशन जी आहे ती बऱ्यापैकी आयदर लिव्हिंग रिलेशनशिप प्रिफर करते किंवा अगदी लग्नच नको या स्टेजपर्यंत अनेक मुलं मुली आलेली आहेत. पण तुम्ही दोघं मात्र रिलेशनशिप मध्ये होतात, पण तरीही यू बोथ प्रिफर द मॅरेज. वाय? कारण आम्हाला लग्न संस्थेत किंवा विवाह संस्थेत आमचा विश्वास आहे. आम्हाला आणि आमचा विश्वास आहे त्याचा अर्थ असा नाही की जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते आमच्या दृष्टीने चुकीचं, असं अजिबात नाही. पण आमचा तो विश्वास होता आणि आम्हाला ते एक नातं म्हणजे विवाह संस्था किंवा लग्न करणं हे एक प्रतीक आहे की समाजाची आपल्याला मान्यता आहे, आपल्या नात्याला मान्यता आहे. आणि आम्हाला म्हणजे गे LGBT समुदायाला लग्नाचे अधिकार सहजासहजी मिळालेले नाही आहेत. आम्ही अजूनही सुप्रीम कोर्टात झगडतोय त्याच्यासाठी. त्यामुळे आम्ही लग्न संस्था, विवाह संस्था ही लाईटली घेत नाही. आम्ही खूप जबाबदारीने या विवाह संस्थेकडे पाहतो, कारण आम्हाला ते सहजासहजी मिळत नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे, कारण त्याच्याबरोबर येणारे कायदेशीर हक्क माहिती आहेत. त्याच्यासाठी आमचा सुप्रीम कोर्टात लढा चालू आहे. तर त्यामुळे आम्हाला विवाह संस्था म्हणजे हे करायचं होतं, लग्न करायचं होतं.
तुम्ही दोघंही खरं तर खूप मोठी लढाई लढत आहात. कदाचित काही काळानंतर तुम्ही हिस्ट्रीही तयार करू शकाल. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं तू म्हणालास की बरीचशी एनर्जी खर्च हो होते. हो तुला असं नाही वाटत का की ही एनर्जी खर्च करताना तुम्ही ती योग्य ठिकाणी किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये लावली असती तर अधिक आपण ग्रूम झालो असतो किंवा अधिक आपल्या स्वतःला म्हणून सुख मिळालं असतं? नाही, आम्हाला स्वतःला सुख तर आम्ही म्हणजे आम्ही आमच्या करिअरमध्ये आमच्या वैयक्तिक आयुष्यात आम्ही वेगवेगळी ध्येय ठरवतो आणि साठी आम्ही हे करतो. आमच्या कुटुंबालाही आम्ही भरपूर वेळ देतो. त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सामील करून घेतलेलं आहे. त्यामुळे तेही असं नाही की त्यांना पूर्णपणे मागे ठेवलं आहे किंवा तेही आमच्याबरोबर ह्याच्यात आहेत. आणि ही लढाई आम्ही जर नाही लढली तर कोण लढणार? कारण पुढच्या ज्या पिढ्या आहेत, पुढच्या ज्या जनरेशन्स आहेत, त्या जर चांगल्या व्हायच्या असतील, म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर कुठलेही महात्मा फुले, त्यांनी जर हा तेव्हा विचार केला असता की मी आणि माझं घर, बाकी समाज गेला, तर खूप बदल झालेच नसते. तर त्यामुळे पुढच्या पिढ्यांना चांगलं आयुष्य काढता यावं, यासाठी पण हा सगळा प्रयत्न आहे. अमितची एखादी अशी सवय आहे का अजूनही की जी तुला असं वाटतं की ही बदलली पाहिजे? आणि अमितला तुझीही एखादी ॲज इट इज आज अमित असतं तर मला असं वाटतं जास्त मजा आली असती. हो ना, पण खरंय, खरंय. वेळेच्या याच्यामुळे मला हो, असं वाटतं की हो, हो. आपण तो हो. भाग नंतर अमितशी पुन्हा कधीतरी करू, भेटून बोलूया. करू. पण तुला असं वाटतं की ही सवय नको होती? कारण हो, जेव्हा तुम्ही एकत्र राहता तेव्हा खूपशा सवयी वेगवेगळ्या हो, असतात, हो. बदललेल्या असतात. तर तुला अशी वाटतं की एखादी ही सवय याची ही नको होती किंवा बदलायला हवी अशी तो म्हणून? खूप 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 प्लॅन्ड आहे. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून लागतात आणि मला अजिबात प्लॅनिंग जमत नाही. त्यामुळे मी सगळं लास्ट मिनिट किंवा आयत्या वेळेस, त्यामुळे आमचं दोघांचं म्हणजे खरं तर चमत्कार आहे की आम्ही दोघं एकत्र राहतो आणि आनंदाने ऑपोजिट राहतो. अट्रॅक्ट. ऑपोजिट्स अट्रॅक्ट. तर ती सवय मला खूप वेळा त्याची खटकते, अजूनही खटकते 20 वर्षानंतर. आणि त्याला माझी ही गोष्ट खटकते की मी म्हणजे प्लॅनिंग नाही करत, ही तर आहेच आहे. पण मी पसारा खूप करतो घरात. तर माझ्याकडून खूप पसारा होतो आणि त्याला तो अजिबात आवडत नाही आणि ते त्याला खूप खटकतं आणि तो नेहमी बोलतो, पण माझ्यात अजूनही बदल झालेला नाही 20 वर्षात. सो अजूनही खूप स्कोप आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. समीर, एक ह्या सगळ्यामधला एक की इतक्या छान आणि मस्त गप्पा झालेल्या आहेत. हो, पण एक महत्वाचा प्रश्न ज्यामध्ये अजूनही फारसं आपल्याकडे ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, ते म्हणजे जेव्हा मुलं आपली लैंगिकता ओळखत असतात तेव्हा ते बऱ्याचदा करिअरच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर हो, असतात. हो. सो तो स्ट्रेस हँडल करणं, अर्थात इतर मुलांपेक्षा त्यांना ती हेल्प कमी मिळते हे आपण बरोबर. ऍक्सेप्टच करूया. बरोबर. पण ती हेल्प न मिळाल्यामुळे मग करिअरमध्ये अप अँड डाऊन्स होणं, हो, मग हो. एकीकडे लैंगिकतेचे प्रश्न, दुसरीकडे करिअरचा महत्वाचा टप्पा. तू काय सांगशील अशा हो. मुलांना किंवा मुलींना जे कन्फ्युजन मध्ये आहेत, ज्यांना असं वाटतंय हो. की येस आय एम, म्हणजे मी समलैंगिक आहे पण मला हे ओळखता येत नाहीये. पण म्हणजे मी स्वतः अशा अनेक केस स्टडीज पाहिल्यात की जिथे या सगळ्या कन्फ्युजनमुळे करिअरवर खूप परिणाम होतो आणि अल्टिमेटली तो भविष्य होतो. म्हणजे बरोबर. वेदर म्हणजे तुम्ही कुठलंही सेक्स किंवा कुठलंही मॅरेज निवडा किंवा तुम्ही तृतीयपंथी असाल, व्हॉट एव्हर, बरोबर. पण करिअर आणि भविष्य हे त्याच्यावरच बरोबर. अवलंबून असतं. बरोबर. मग नाही, अशा वेळेला हो. काय केलं पाहिजे? नाही, मला असं वाटतंय तो खूप चांगला प्रश्न आहे. कारण कॉलेजमध्ये किंवा नवीनच करिअर सुरू झालंय अशा मुलामुलींना खूप वेळा आपली लैंगिकता समजलेली असते, पण ती स्वीकारत नाही, घरचे स्वीकारत नाही. त्यामुळे डिप्रेशन येतं, ड्रग्ज, अल्कोहोल ह्याच्या आहारी जातात. त्यामुळे सगळ्यावरच परिणाम होतो. तर पहिली गोष्ट, तुम्ही जे आहात ते स्वतःला स्वीकारणं आणि जगाचा फार विचार न करणं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, करिअर आणि तुमचं शिक्षण हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जर फायनान्शियल स्टेबिलिटी असेल, करिअरमध्ये स्टेबिलिटी असेल, तर मग जग इकडचं तिकडे होऊ दे, काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याच्यावर फोकस करणं, की आपला अभ्यास, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर स्वतःचा अभ्यास आणि करिअर हे आधी सेट करणं. बाकी सगळ्या गोष्टी होतील आयुष्यात, जोडीदार मिळणं, लग्न होणं किंवा समलैंगिकता स्वीकारणं, या गोष्टी होतील जसं जसं तुम्ही वय वाढत जाईल तसं. पण स्वतःचं करिअर आणि स्वतःचा अभ्यास या गोष्टी त्या त्या वयातच होणं आवश्यक आहे. तर त्या म्हणजे ते हे करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रियदर्शनी, की LGBT कम्युनिटी इन जनरल स्ट्रेसमधून खूप जाते, कारण समाजाचा स्वीकार नसतो म्हणून. बरोबर. तर त्यासाठी मानसिक आरोग्य आपलं कसं चांगलं राहता येईल, मग त्याच्यासाठी योगा, ध्यानधारणा हे खूप लोक बोलत नाहीत, पण हे इतकं आवश्यक आहे, विशेषतः आमच्या कम्युनिटीतल्या मुलामुलींसाठी. कारण ज्या प्रकारचा ताण आम्ही सहन करतो समाजाची स्वीकृती नसल्यामुळे, त्यामुळे खूपदा ही सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे
मेंटल हेल्थवर फोकस करणं खूप आवश्यक आहे. मला असं वाटतं त्यामुळेच कदाचित हा सोहळा जो आहे तो हो. तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरला अगदी, असेल. अगदी. शेवटचा अतिशय प्रश्न आणि तो म्हणजे की या सोहळ्यातला कुठला एक पॉइंट तुला असं वाटलं की येस हे आवश्यक होतं आणि याच्यामुळे तो तुला खूप भावला. आय थिंक आमच्या दोघांचे आई वडील स्टेजवर आले होते आणि ते दोघंही बोलले, म्हणजे दोन्ही सेट्स ऑफ पेरेंट्स ते बोलले आमच्या नात्याबद्दल, आणि आमच्यासाठी ती मोठं पाऊल होतं, कारण त्यांनी 10 वर्ष घेतली हे नातं स्वीकारायला. त्यामुळे एवढा कालखंड गेल्यानंतर त्यांनी पब्लिकली, आणि हे नुसतं 4 भिंतीत नाही तर ॲक्च्युअली पब्लिकली 100 लोकांच्या पुढे पुण्यासारख्या शहरात हे नात्याबद्दल मोकळेपणाने बोलले. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. अगदी खूप मोठी अचीवमेंट वाटते. प्रचंड मोठी. पण असे सोहळे अनंत होत राहू. तुझं आणि अमितचं रिलेशनशिप जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रो हो. कारण अमित आणि समीर यांनी जो काही आदर्श घालून दिलेला आहे, मला असं वाटतं की तो आदर्श हा इतर कपलनेही घेण्यासाठी घेण्यासारखाच आहे. कारण तुम्ही जर वेगळे असाल तरीही तुम्ही एकत्र राहू शकता. फक्त विषय असा आहे की तुमचं एकमेकांबरोबर प्रेम तितकं असायला हवं आणि ते तुम्हाला सिद्ध करता यायला हवं. थँक्यू सो मच समीर, तू इथे आलास आणि आमच्याशी बोललास. थँक्यू.